दरम्यान मुंबईच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना कानमंत्र दिलाय। यावेळी त्यांनी नगरसेवकांना कामाचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले, तर दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेला जनतेनं नाकारलंय असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। तर एकनाथ शिंदेंचा नगरसेवकांना नेमका काय कानमंत्र आहे ते आपण बघतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून भावनिक मुद्दे हरले आणि विकास जिंकला असं त्यांनी सांगितलेलं आहे। या बैठकीमध्ये असं कळतंय महाराष्ट्राच्या जनतेनं युबीटीला नाकारल्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। जी संधी आपल्याला मिळाली आहे त्याचं सोनं करा असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सेनेच्या नगरसेवकांना सांगितल्याचं कळतंय। कामाला लागा, कामाचा आराखडा तयार करा असं सुद्धा त्यांनी सूचित केलेलं आहे। तर आपले प्रभाग मुंबईचे सर्वोत्तम प्रभाग बनवा अशाही सूचना उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना, मुंबईमधल्या नगरसेवकांना केल्याची माहिती आहे। प्रत्येक पक्षाला ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की स्वतःचा महापौर झाला पाहिजे आणि या महापौर पदाच्या वेळी तर एक वेगळी झालर मुंबईच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजकारणाला आहे। 23 तारखेपासून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी सुरू होते। शिवसेना म्हणून आम्ही देखील पुढचे 5 वर्ष जो अजेंडा मुंबईकरांना दिला होता साहेबांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जो निवडून येतो त्याला प्रत्येकाला वाटत असतं, त्या प्रत्येक पक्षाला वाटत असतं की ते प्रमुख पद जे आहे ते आम्हाला मिळावं। की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल। किती संपर्कात आहेत तुमच्या नगरसेवक संपर्कात आहेत का? 2 नाही, त्यांच्यासारखं मला काही सांगायचं नाही, पण नक्कीच नॉट रिचेबल काही असतील भविष्यामध्ये नाही। महायुतीचा महापौर होत असताना काही लोक नॉट रिचेबल असतील हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येईल। तर सत्ता काळाच्या सारीपाटात महापालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचे जरी 29 उमेदवार निवडून आलेले आहेत तरी सुद्धा भाजपसोबत सत्ता स्थापन करताना संख्याबळाच्या जीवावर सत्ता वाटपाचं समीकरण ठरवलं जाऊ शकतं। अशा वेळी शिंदे सेनेकडून आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय आणि याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 उमेदवार निवडून आलेत आणि या उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते शिंदेंच्या संपर्कात आहेत। पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवलं जात असं वाटतं ठाकरेंचे सगळे नगरसेवक काल इथं मातोश्रीवर होते। ताज लँडमध्ये कोणी बंद नाही आहे, सगळे मोकळे आहेत। ज्यांनी बंद केले त्यांनाच भीती आहे एवढंच तुम्हाला सांगतो। अशक्य आहे गोष्ट। ऑपरेशन टायगर कसला हास्यास्पद विनोद आहे हा सगळा। खरं तर ते ऑपरेशन टायगर करायचं, टायगर पिंजऱ्यात का ठेवावे लागले तुम्हाला? आमचे टायगर फिरतायत मोकळे। एक विश्वासाची एक ती मस्तपैकी त्याच्यामध्ये बांधणी आहे, लक्षात ठेवा, आणि जाणीव आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना। न विकली गेलेली ही जी माणसं आहेत आमची, ती काल निवडून आल्यानंतर आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि त्यांना मोकळीक दिली। चक्क विश्वास आहे, अविश्वास असतो ती माणसं हे सगळी धडपड करत असतात। मुळात त्यांची सगळी उभारणी जी आहे की जी उभं राहिले त्याच्यातनं ती गद्दारीतनंच आहे ना, पाठी सुरा खुपसूनच आहे ना, खोटं बोलणं आहे ना। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपनं युतीत निवडणूक लढवली। शिवसेनेचे 54 आणि भाजपचे 50 उमेदवार निवडून आले। आपलाच पक्षाचा महापौर व्हावा म्हणून दोन्ही पक्षांकडून आता जुळवाजुळव सुरू आहे। अशा वेळी शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं बोललं जात आहे। शिवसेना युबीटीच्या निवडून आलेल्या 10 नगरसेवकांपैकी जास्तीत जास्त नगरसेवकांना आपल्यासोबत सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे इथं बहुमताचा आकडा आहे 62, मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडे नगरसेवक निवडून आले आहेत 54 आणि भाजपकडे 50 आले आहेत। अर्थातच शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक जास्त आहेत आणि अशामध्ये ठाकरेंच्या सेनेचे जे 10 नगरसेवक निवडून आले आहेत त्यांना जर शिंदे सेनेनं गळाला लावलं
तर त्यांचा आकडा 64 होऊ शकतो. म्हणजे शिंदे सेनेचा महापौर त्या ठिकाणी बसू शकतो. अशा पद्धतीच्या काही हालचाली केडीएमसी मध्ये सुरू असल्याची माहिती समोर येते. तर दुसरीकडे वसई विरारमध्ये भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा आहे. एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे, त्यामुळे या संदर्भात चर्चांना उधाण आलंय. वसई विरार महापालिकेत भाजपचे 43 तर बहुजन विकास आघाडीचे 71 उमेदवार निवडून आले. सध्या बवियाकडे पूर्ण बहुमत दिसत असलं तरी ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपला महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी 15 नगरसेवकांची आवश्यकता आहे. बवियाकडे जरी पूर्ण बहुमत असलं तरी देखील भाजपकडून मात्र ऑपरेशन लोटस राबवून बवियाकडचे जे नगरसेवक आहेत ते आपल्याकडे खेचले जाऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे. लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी. आता हे नायते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो. यावेळी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात. 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं? 42 कोटी 60 लाखाचं. आम्ही जी पास करून ठेवल्यात जून 8 ला 24 मध्ये, त्या कामाची साधी टेंडर नाही काढ